नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये मी कैलास सर तुमचं स्वागत करतो. आपण भारतीय अर्थव्यवस्था एक महत्त्वाचा सब्जेक्ट समजावून घेत आहोत. हा सब्जेक्ट तुम्हाला राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य आणि ग्रुप बीच्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये पी-एस-आय, एस-के-आय, ए-एस-ओ आणि काही ग्रुप सीच्या एक्झाम या एक्झाममध्ये हा उपयोगी असलेला सब्जेक्ट खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. जर तुम्ही हा व्यवस्थित कव्हर केला तर नक्की एक्झाममध्ये खूप चांगला स्कोर मिळवून देतो आणि पोस्टपर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, तो आपण समजावून घेत आहे. आपण बेसिक कन्सेप्टमध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या गोष्टी समजावून घेतल्या होत्या आणि तिथंच तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या लेक्चरमध्ये आपण शाश्वत विकास ही जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती समजावून घेणार आहे. आणि यात शाश्वत विकासाबरोबर ही जी एम-डी-जीची लक्ष्य आहेत आणि एस-डी-जीची लक्ष्य आहेत, या बाबी आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत, की ज्याला आपण याला मराठीमध्ये सहस्त्रक विकासाची लक्ष्य असं म्हणतो, जी 2001 मध्ये ठरवली गेली होती आणि 2015 मध्ये पूर्ण करायची होती. आणि 2015 मध्ये या बाबी थोड्याशा बाजूला ठेवून यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जी एस-डी-जीची लक्ष्य आली, म्हणजे शाश्वत विकासाची लक्ष्य किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आली होती, जी 2016 मध्ये सुरू झालेली आहेत आणि 2030 पर्यंत संपणं अपेक्षित आहेत. ही गोल कोणते आहेत आणि त्यातल्या डिटेल बाबी कोणत्या आहेत, या गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये समजावून घ्यायच्या. म्हणजे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये जास्त करून भर जो दिलेला असणार आहे, तो या शाश्वत विकास आणि शाश्वत विकासाबरोबरच हे एम-डी-जी आणि एस-डी-जीची लक्ष्य कोणते आहेत, या बाबी आपण या ठिकाणी समजावून घेणार आहे. मला हे एक्झामच्या दृष्टिकोनातून लेक्चर खूप महत्त्वाचं वाटतं, कारण या ठिकाणी 2012 पासून 2020-19 पर्यंत ज्यावेळी तुम्ही राज्यसेवेचे पेपर पाहता, या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी या टॉपिकवरती या ठिकाणी जवळपास 1 ते 2 क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मला या लेक्चरचं महत्त्व सांगताना असं म्हणायचं आहे, की तुम्ही जर हे लेक्चर व्यवस्थित बघितलं, तर तुमची जी एक्झाम आहे, येणारी एक्झाम, त्या एक्झाममध्ये सुद्धा एखादा दुसरा क्वेश्चन तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून मिळेल आणि जर व्यवस्थित समजावून घेतलं, तर तो क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थित सॉल्व्ह सुद्धा करता येईल. तर या ठिकाणी मला सांगायचंय काय, की राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक तर खूपच महत्त्वाचा आहे. या ठिकाणी याला पूर्ण महत्त्व द्या आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून काही क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतात. अशा पद्धतीने हा टॉपिक जर तुम्ही कव्हर केला, तर या ठिकाणी खूप तुम्हाला एक्झामसाठी मदत होऊ शकते. चला आपण आपला टॉपिक जो आहे त्या टॉपिककडे जाऊया. पण त्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेल, की ही जी लेक्चर सीरीज आहे तुम्हाला जॉइन करायची असेल, भारतीय अर्थव्यवस्था, जी तुम्हाला या ठिकाणी सर्व एक्झामसाठी उपयोगी असणार आहे. जेणेकरून सर्व सिलेबस यामध्ये कव्हर केला जाईल. फक्त इकॉनॉमीची लेक्चर सीरीज जॉइन करायची असेल, तर ती फक्त ₹999 मध्ये मिळेल आणि जर इंटिग्रेटेड हवी असेल, तर ती मात्र तुमच्या एक्झाम वाईज कोर्स बनवलेले आहेत. हे कोर्स तुम्हाला हे विद्यानिकेतन अकॅडमीचं जे ॲप आहे, जे तुम्ही Google Play Storeला जाऊन डाउनलोड करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला सर्व कोर्स अवेलेबल होतील. त्याचबरोबर डेली अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला तुम्ही जॉइन होऊ शकता आणि जर काही प्रॉब्लेम आला, तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून डिटेल माहिती घेऊन कोर्स सुद्धा जॉइन करू शकता. या पद्धतीनं तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच या दृष्टिकोनातून एक थोडीशी हेल्प आमच्याकडून होईल. चला आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. या ठिकाणी इकॉनॉमी समजावून घेण्यासाठी आपण सगळा इकॉनॉमी जो आहे तो 7 पिलर्समध्ये डिव्हाईड केलेला आहे आणि म्हणून मी त्याला टायटल दिलेलं आहे 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी फॉर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी. आणि या दृष्टिकोनातून हे 7 पिलर कोणते असतील, तर हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेले आहेत. त्यामध्ये एवढं फक्त लक्षात ठेवा, की हा 4 आणि 8 नंबरचा टॉपिक जवळपास सारखाच आहे. त्यामुळे तो एक समजून हे 7 पिलर समोर ठेवून आपण इकॉनॉमी समजावून घेत आहोत. आणि या ठिकाणी हा पहिला पिलर जो आहे तो या लेक्चरच्या माध्यमातून आपण कव्हर करतोय. त्या पहिल्या पिलरमध्ये नेमके कोणते टॉपिक असणार आहेत, तर या ठिकाणी हे महत्त्वाचे टॉपिक जे आहेत आपल्याला त्यामध्ये कव्हर करायचे. त्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजेच काय आपण पाहिलेलं आहे. अर्थशास्त्राचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिलेले आहेत. अर्थव्यवस्थेची क्षेत्रे पाहिलेली आहेत. आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आर्थिक वृत्ती आणि आर्थिक विकास ह्या 2 कन्सेप्ट समजावून घेऊन आज आपण या शाश्वत विकास या कन्सेप्टकडे आलेलो आहे. आणि या शाश्वत विकासाला समोर ठेवून आपण एम-डी-जी आणि एस-डी-जी ही विकासाची लक्ष्य नेमकी काय आहेत, ही सुद्धा या ठिकाणी कव्हर करणार आहे. कारण या ठिकाणी पर्यावरण नावाचा एक टॉपिक जो आहे तो सुद्धा तुम्हाला असतो. या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळून जातील. कारण माझं सांगणं हे आहे, की तुम्ही जेवढ्या बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित कव्हर करणार आहात, तेवढं सब्जेक्ट समजायला तुम्हाला खूप मदत होईल. या दृष्टिकोनातून आपण या बाबी कव्हर करतोय. आज आपला टॉपिक असणार आहे शाश्वत विकास, एम-डी-जी आणि एस-डी-जी या गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजावून घेणार आहे. एकदा फक्त आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्यामधला फरक थोडक्यात मी सांगेल.
याची डिटेल माहिती मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कृपा करून जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर पहिला तो कव्हर करा आणि मग याच्याकडे या, जेणेकरून तुम्हाला याचा बेस जो आहे तो त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. बघा, आर्थिक वृद्धी ही केवळ संख्यात्मक असते किंवा संख्यात्मक वाढ ज्या ठिकाणी झालेली असते, त्याला आपण आर्थिक वृद्धी असं म्हणतो. आणि हीच आर्थिक वृद्धी जर सर्वांपर्यंत पोहोचली, पॉझिटिव्ह विकास झाला किंवा त्याच्यामध्ये गुणात्मक भर पडली, तर या ठिकाणी या संकल्पनेला मात्र आपण आर्थिक वृद्धी न म्हणता या ठिकाणी आर्थिक विकास म्हणतो, असं मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचंय, की तुमच्या जीडीपी मध्ये ज्यावेळी ग्रोथ होत असते, जीडीपी वाढत असतो, ही एक प्रकारे वृद्धी असते आणि हाच जीडीपी वाढत असताना जर सर्व लोकांपर्यंत पोहोचला, म्हणजे ही वाढ जी आहे ती केवळ काही लोकांची न होता सर्वांची झाली. दरडोई उत्पन्न जे आहे, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जे आहे ते वाढलं. म्हणजेच काय, की ही वाढ जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली, तर त्याला केवळ आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी न म्हणता त्याला आर्थिक विकास असं म्हणता येईल. त्याला काय म्हणता येईल? आर्थिक विकास असं म्हणता येईल. तर या बाबी या बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही या दोन्ही बाबी लक्षात ठेवा. आणि याच्याच माध्यमातून आज आपल्याला काय करायचं आहे, की हा शाश्वत विकास हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो समजावून घ्यायचा आहे. म्हणजे बघा, की आर्थिक वृद्धी महत्त्वाची आहे, पण आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास महत्त्वाचा आहे. आणि या विकासाकडून फक्त विकास होणं गरजेचं नाहीये, तर तो शाश्वत विकास असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनाकडे आपण थोडंसं पाहणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही या पंचवार्षिक योजना अभ्यासता, पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्ही 12वी पंचवार्षिक योजना ज्यावेळी अभ्यासाल, या 12व्या पंचवार्षिक योजनेचा टायटल जर बघितला, तर तो टायटल काय तुम्ही वाचला असेल बघा. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? जलद, त्याचबरोबर शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी अशा पद्धतीने शब्द लिहिले आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं त्यांनी, हा शाश्वत शब्द जो आहे, सस्टेनेबल असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, या गोष्टीवरती सुद्धा भर दिलेला आहे. आणि हीच शाश्वतची संकल्पना आपल्याला या ठिकाणी लेक्चरच्या माध्यमातून समजावून घ्यायची आहे. कारण एकदा राज्यसेवेमध्ये 2015च्या प्रिलिमला त्यांनी प्रश्न विचारला होता. एक शाश्वत शब्द जो आहे तो नेमका कसा आला आणि त्याचाच एक अहवाल होता. त्या अहवालावरती त्यांनी प्रश्न विचारला होता. तर हे सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतील एवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण प्रथमतः ही शाश्वत विकास ही संकल्पना आपल्या अगदी सोप्या भाषेत आपण समजावून घेऊ. आणि मग जे वेगवेगळे आयोग आहेत, वेगवेगळे अहवाल आहेत, त्यांनी नेमकं काय संकल्पना, काय शब्द वापरलेले आहेत, काय टायटल दिलेले आहेत ते समजावून घेऊ. पण या ठिकाणी हे टायटल समजावून घेण्यासाठी शाश्वत विकासाची संकल्पना आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपल्याला ती क्लिअर झालेली पाहिजे. जशी तुम्ही वृद्धी आणि विकास समजावून घेतला, तसं विकासाच्या बाबतीत बघा, की शाश्वत विकासाच्या बाबतीत काय म्हणायचं आहे. यासाठी मी तुम्हाला एखादं उदाहरण देईन. अगदी तुमच्या भाषेमधलं, तुमच्या ओळखीचं. उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 एकर शेती आहे आणि या 10 एकर शेतीमध्ये तुम्ही काही उत्पादन घेत आहात. उदाहरणार्थ या ठिकाणी 10 एकर शेती तुम्ही पारंपरिक पद्धतीने करत आहात आणि यामुळे तुम्हाला काय होतंय, की त्याच्यातून असं समजा, की 50 पोते काही जे उत्पादन आहे ते 50 पोते उत्पादन या ठिकाणी होत आहे. पण तुम्ही आणखीन या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर केला आणि आणखीन तुम्ही त्या शेतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आणि यामुळे काय झालं, की या 10 एकर शेतीमध्ये उत्पादन तुम्हाला 60 किंवा 70 पोते उत्पादन या ठिकाणी निघायला लागलं. पण या ठिकाणी काय करताय तुम्ही, थोडंसं पारंपरिक कडून सेंद्रिय गोष्टींकडे जायला लागले. त्या शेतीची सुद्धा काळजी घेतली. म्हणजे जसं पीक आहे, हे पीक जेवढं तुम्ही जोपासत आहात, जेवढी त्याची काळजी घेतात, तेवढी ही खालची जी जमीन आहे त्याची सुद्धा काळजी घेतात. आणि म्हणून उत्पादन जे आहे ते थोडंसं 50 वरून 60 किंवा 70 वरती गेलं. पण या ठिकाणी काय झालं, की या 21व्या शतकाकडे जात असताना, या मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असताना तुम्हाला असं वाटायला लागलं, की अजून उत्पादन आपण मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. आणि यासाठी तुम्ही काय केलं, की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी रासायनिक खतं आहेत, ती रासायनिक खतं वापरली. आणि मग या रासायनिक खतांचा इम्पॅक्ट झाल्यामुळं एकंदरीत काय झालं, की या रासायनिक खतांच्या वापरामुळे हे जे 60 ते 70 पोत्याचं उत्पादन जे होतं, ते जवळपास 100-120 पर्यंत पोहोचलं. पण या ठिकाणी हे 100 ते 120 पर्यंत पोहोचल्यानंतर या ठिकाणी झालं काय, की तुम्ही या 100 ते 120 पोत्यांपर्यंत पोहोचत असताना हे जे पीक आहे, या पिकावरतीच फक्त लक्ष केंद्रित केलं. हे पीक जे वाढवतं आहे, त्या जमिनीकडे मात्र तुम्ही लक्ष दिलं नाही आणि म्हणून या ठिकाणी हे 120 पर्यंत वाढलेलं उत्पादन जसा-जसा तुमचा रासायनिक खतांचा वापर वाढत जाईल, त्या पद्धतीने ते हळू-हळू 100, 90 असं खाली येईल आणि जे तुम्हाला सुरुवातीला 50 पोते उत्पादन मिळालं होतं किंवा मिळत होतं, तेही तुमचं नष्ट होऊन अगदी तुम्ही झिरोकडे वाटचाल करत असाल. म्हणजेच काय झालं असेल, की तुमची शेती जी आहे ती नापीक बनलेली असेल. नापीक बनणं किंवा या ठिकाणी काय होणं, की शेती मृदेची धूप होणं, या बाबी तुम्हाला थोड्याशा कृषीमध्ये माहीत असतील आणि या ठिकाणी काय झालं, की शेती पूर्णतः वापरायोग्य राहिलेली नाहीये. असा प्रकार या ठिकाणी रासायनिक खतांमुळे झाला. म्हणजेच काय, की तुम्ही शेतीचा वापर केला, पण तो वापर जो आहे तो योग्य रीतीने झाला नाही. त्यामुळे शेती जी आहे ती वापरायोग्य राहिली नाही.
असं सगळ्याच बाबींसंदर्भात होत असतं. मी तुम्हाला शेतीचं उदाहरण दिलं. फक्त शेतीच्या बाबतीत होतं असं नाहीये. सगळ्याच बाबींसंदर्भात होतं आणि म्हणून अशा बाबी होऊ नये यासाठी ही शाश्वत विकासाची संकल्पना जी आहे ती आज महत्वाची आहे. मग ती महत्वाची कशी आहे, की ती शाश्वत विकासाची संकल्पना काय सांगते, की या शेतीमध्ये जे तुला 50 पोते उत्पादन मिळत होतं, त्या 50चं 60 झालं तरी चालेल किंवा ते खूप 70, 80, 90 नाही झालं तरी चालेल. 60 राहू दे किंवा 50 राहू दे. पण ही जी शेतीची हानी होणार आहे, ती हानी होऊ देऊ नका. म्हणजेच काय, की आज जे तुम्ही वापरणार आहे, ते आज वापरणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या पिढीसाठी आहेत तशाच राहिल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून असलेला वापर याला शाश्वत विकास किंवा शाश्वत वापर असं म्हणतो किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी मला ते गांधीजींचं एक स्टेटमेंट आठवतं, की गांधीजी मात्र या पर्यावरणाबद्दल नेहमी असं म्हणायचे, की पर्यावरण किंवा हे जे निसर्ग आहे, हे तुमचा हाव पूर्ण करणार नाहीये, तर तुमच्या त्या गरजा पूर्ण करणार आहे. आणि मग गरजेत एवढाच तुम्ही गरजेपुरताच एवढा या पर्यावरणाचा वापर करा आणि या पद्धतीने तुमचा विकास घडवून आणा, असं हे गांधीजी नेहमी सांगत होते. पण आज मात्र असं दिसत नाही. पण या गोष्टींवरती आज शासनाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरती मात्र मोठ्या प्रमाणात भर दिलेला दिसतो आणि म्हणून ही शाश्वत संकल्पना जी आहे ती आपल्याला समजावून घ्यायची आहे. आता या ठिकाणी शाश्वत विकास म्हणजेच काय? अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजलं असेल. पण एकंदरीत आयोग काय सांगतायत किंवा जे काही अर्थतज्ञ आहेत किंवा या शाश्वत विकासावरती जे काम करणारे लोक आहेत, ते नेमके काय म्हणतायत हे तुम्हाला या ठिकाणी समजावून घेणं अभिप्रेत आहे. बघा या ठिकाणी शाश्वत विकासाबद्दल काही बाबी समजावून घ्या. की या विकसनशील देशांमध्ये ज्यावेळी संरचनात्मक जे काही बदल आहेत, त्याबरोबर दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण विकास असं म्हणत असतो. आणि ही एक विकास जी आहे ती दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आज होणार नाहीये. हे काही शॉर्ट टर्म गोल नाहीये. लाँग टर्मचं गोल आहे आणि या दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये तुम्ही शाश्वत विकासाला टाकू शकता. म्हणजे या ठिकाणी तुमचा आणखीन एक प्रश्न तयार होतो. एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं. तुम्हाला विचारतात, की बघा खालीलपैकी कोणती ध्येय किंवा उद्दिष्ट जी आहेत ती कमी कालावधीची आहेत किंवा दीर्घ कालावधीची आहेत. त्यावेळी मात्र या ठिकाणी लोकसंख्या कमी करणं, गरिबी किंवा दारिद्र्य कमी करणं किंवा शाश्वत विकास घडवून आणणं, ही सगळी उद्दिष्ट जी आहेत ती दीर्घकालीन उद्दिष्ट आहेत. आणि मग अल्पकालीन कोणतं असतं, की अगदी या ठिकाणी आरोग्य सुविधांमध्ये वाढ करायची आहे, ती पटकन होऊ शकते. एखादं हॉस्पिटल उभं करायचं आहे किंवा या बाबी ज्या आहेत त्या पटकन होऊ शकतात. तर हे मात्र आपण या ठिकाणी काय म्हणूया, या ठिकाणी ते तत्कालीन ध्येय आहे किंवा एखादा रोग आहे, कोरोनासारखा रोग आहे. आता तो काही दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये आपण टाकू शकतो का? नाही, आपल्याला तो काय करावा लागेल, शॉर्ट टर्म गोल्समध्ये टाकून त्याला पटकन त्याच्यावरती उपाय शोधावा लागेल. या गोष्टी ज्या आहेत त्या अल्पकालीनमध्ये येतात आणि अशा ज्या संरचनात्मक बदलांमध्ये, की ज्या आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि यासाठी मात्र कालावधी जास्त लागतो. म्हणून या ठिकाणी आपण त्याला दीर्घकालीन प्रक्रियामध्ये टाकू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होईल. त्याचबरोबर बघा, की अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता सातत्याने वाढत राहत असते. त्यानंतर कृषीपेक्षा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रांचं महत्त्व जे आहे ते वाढतं. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं, की अर्थव्यवस्था जी आहे ती हळू प्राथमिक क्षेत्राकडून ती द्वितीयकडे आणि द्वितीयकडून ती तृतीयकडे जात असते. यावेळी मात्र काय होतं, की कृषीचं महत्त्व जे आहे ते हळू खूप कमी होत असतं आणि औद्योगिक क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टर जे आहे ते वाढलेलं असतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही अमेरिकेमध्ये जाता, त्यावेळी प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो 1 ते 2% दिसतो आणि सर्व्हिस सेक्टर जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेलं दिसतं आणि हीच एक विकसित अर्थव्यवस्था मानली जाते. आणि या ठिकाणी श्रमिकांचे किंवा कामगारांचे ग्रामीण क्षेत्राकडून नागरिक क्षेत्राकडे स्थलांतराचं प्रमाण जे आहे ते वाढत असतं. म्हणजे या ठिकाणी आर्थिक विकास ज्या ठिकाणी झालेला आहे किंवा ज्यांच्या इकॉनॉमी स्ट्रॉंग आहेत, त्या स्ट्रॉंग इकॉनॉमीमध्ये नागरीकरण किंवा शहरी लोकसंख्या किंवा शहरी प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं असतं. आज जसं बघता तुम्ही भारतामध्ये या ठिकाणी शहरी प्रमाण जे आहे ते हळू-हळू 30%, 31%, 32% याकडे वाढत आहे किंवा महाराष्ट्र बघितला तर 46% आसपास हा महाराष्ट्र नागरीकरणामध्ये गेलेला आहे. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे? तर एकंदरीत काय होतंय, ग्रामीण भागाकडून लोक शहरी भागाकडे येतात, त्यांचं स्थलांतर होतं आणि या प्रमाणात हे शाश्वत विकास किंवा त्या विकासाचं एक उद्दिष्ट मानलं जातं. त्यानंतर देशांतर्गत उत्पादन वाढल्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होत जातं. म्हणजेच काय, की आत्मनिर्भर किंवा स्वावलंबन अशा पद्धतीच्या बाबी ज्या आहेत त्या हळू डेव्हलप होत असतात. आपला प्रत्येक देश आपला स्वतःचा विकास करत असतो आणि अवलंबित्व कसं कमी करता येईल या बाबीवरती सुद्धा त्याचं लक्ष असतं आणि या बाबी शाश्वत विकासामध्ये महत्त्वाच्या असतात. त्यानंतर बघा या शाश्वततामध्ये व्याख्या एक सांगितलेली आहे, ती व्याख्या थोडीशी समजावून घ्या. सजीव परिस्थितिकी किंवा नैसर्गिक स्रोतांचा असा वापर करणे, जो भरून काढता येईल म्हणजेच शाश्वतता होय. म्हणजे या ठिकाणी असं म्हणायचंय, की आज तुम्ही एखादी गोष्ट वापरलेली आहे.
ही वापरलेली गोष्ट जी आहे ती पुढच्या पिढीला वापरता येईल. पुढच्या पिढीने वापर केल्यानंतर ती पुढच्या पिढीकडे अशा पद्धतीने हस्तांतरित होईल. म्हणजेच ती याच ठिकाणी संपणार नाही. याचा वापर, याची काळजी घेणे म्हणजेच या ठिकाणी काय म्हणायचंय त्यांना, शाश्वत असं म्हणायचंय. अशा पद्धतीची एक व्याख्या आहे. त्यानंतर आणखीन बघा की एक महत्वाचा व्यक्ती आहे शाश्वततेबद्दल अभ्यास करणारा. अ, या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, हर्मन डॅली. एक महत्वाचा व्यक्ती आहे, अमेरिकन इकॉनॉमिस्ट होता. आणि आणखीन त्याचं कार्य जे आहे, साधारणतः जन्म या बाबी ज्या आहेत त्या नाही लक्षात ठेवल्या तरी चालतील, पण एक अमेरिकन होता एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि या ठिकाणी एक इंडेक्स त्यांनी डेव्हलप केला होता. या इंडेक्स वरती कॉन्सन्ट्रेट करा. इंडेक्स ऑफ सस्टेनेबल इकॉनॉमिक वेलफेअर नावाचा एक इंडेक्स जो आहे, तो इंडेक्स त्यांनी डेव्हलप केला होता. याच्यावरती आपली एक एक्झाम जी आहे ती विशेषतः राज्यसेवेची प्रिलिम किंवा मेन्स याच्यावरती प्रश्न विचारू शकते. इंडेक्स ऑफ सस्टेनेबल इकॉनॉमिक वेलफेअर नावाचा इंडेक्स कुणी डेव्हलप केलेला आहे, तर हर्मन डॅली यांनी डेव्हलप केलेला आहे. साधारणतः त्यांचा कालावधी पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी इकॉनॉमी इंडेक्स जो आहे तो डेव्हलप केल्यानंतर दुसरा एक त्याचा पार्टनर आहे तो पण लक्षात ठेवा. या दोघांनी मिळून हा इंडेक्स जो आहे तो डेव्हलप केलेला आहे. या इंडेक्स बद्दल भारताचं स्थान काय किंवा भारत आहे किंवा नाही, जगामधले इतर देश कसे आहेत याबद्दलची माहिती मी मात्र तुम्हाला स्वतंत्र देईल. या ठिकाणी मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. आणि या ठिकाणी या हर्मन डॅली यांचं शाश्वत विकासाच्या बाबतीत योगदान नेमकं काय, तर त्यांनी या 3 कसोट्या ज्या आहेत त्या आपल्या समोर मांडल्या होत्या. त्यामध्ये पहिली कसोटी होती पुनर्निर्मितीक्षम स्रोतांच्या निर्मितीचा वेग हा वापरापेक्षा जास्त असावा. म्हणजे आज या ठिकाणी तुम्ही जी गोष्ट वापरत आहे, ती गोष्ट जेवढ्या प्रमाणात वापरतायत तेवढ्या प्रमाणात निर्माण म्हणजे त्याच्यापेक्षा कमी निर्माण न होता ती त्याच्यापेक्षा जास्त निर्माण झाली पाहिजे. म्हणजे वापर तुम्ही एवढा केलेला आहे, ती निर्माण होताना त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त झाली पाहिजे. ही पहिली कसोटी आहे. त्यानंतर दुसरी कसोटी आहे पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासाचा वेग हा वापरापेक्षा जास्त असावा. म्हणजे या ठिकाणी आज जी बाब तुम्ही वापरत आहे ती कदाचित संपणार असेल तर त्याला तुम्ही पर्याय शोधला पाहिजे आणि त्याचा विकासाचा वेग त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. एखादं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी द्यायचं झालं तर उदाहरणार्थ तुम्ही कोळसा वापरत आहात किंवा या ठिकाणी तुम्ही खनिज तेल वापरत आहात. आता हे या ठिकाणी तुम्हाला शाश्वत पुरणार आहे का? तर ते नाही म्हटलं तर तुमचं 20-30 वर्षांमध्ये ते संपणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी याला काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही जलविद्युतचा विकास केला पाहिजे किंवा आणखीन जे काही सौर ऊर्जा आहे याचा विकास केला पाहिजे, पवन ऊर्जा याचा विकास केला पाहिजे. म्हणजे हे संपणार आहे म्हणून याचा विकास करणं आणि हे संपणार आहे याच्या वेगापेक्षा याचा वेग जास्त असणं याच्यावरती त्याची दुसरी कसोटी अवलंबून आहे. आणि तिसरं, प्रदूषणाचा वेग हा पर्यावरणाच्या समावेशनापेक्षा किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असावा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही डेव्हलपमेंट होत आहे किंवा ग्रोथ होत आहे, या ग्रोथच्या वेळी जे काही प्रदूषण होणार आहे आणि हे प्रदूषण पर्यावरण सामावून घेणार आहे. पण याचा वेग आणि याचा वेग याच्यामध्ये हा सामावून घेण्याचा वेग याच्यापेक्षा जास्त असावा. या बाबी ज्या आहेत त्या या कसोटीमध्ये सांगितल्या. तशा 3 कसोट्या या ठिकाणी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. आता कसोट्या डिटेल नाही लक्षात ठेवल्या तरी चालतील. शक्यतो तुम्हाला हा प्रश्न मेन्सच्या दृष्टिकोनातून विचारला जाईल. फक्त प्रिलिम मध्ये हर्मन डॅली यांनी किती कसोट्या सांगितल्या, कुठली व्यक्ती आहे, त्यानंतर आणखीन त्यांनी जो एक इंडेक्स डेव्हलप केला होता त्या इंडेक्सचं नाव काय, एवढ्या 2-4 बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी पुरेशा आहे. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, हे पर्यावरण नेमकं आपल्यासाठी काय पुरवत असतं किंवा एन्व्हायरमेंट आपल्यासाठी कसं मदतीचं आहे, तर त्यामार्फत मानवी गरजा पूर्ण होत असतात. त्यानंतर आणखीन कृषी, उद्योग आणि सेवा यांच्या गरजा पूर्ण होत असतात. आणि मानव निर्मित जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते शोषून घेण्याचं काम सुद्धा हे पर्यावरण करत असतं. मग मानवी गरजा कोणत्या आहेत, तर अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, या बाबी सुद्धा पर्यावरणातून कव्हर होत असतात. त्यानंतर कृषी, उद्योग आणि सेवा यांच्या गरजा काय आहेत, जमीन, हवा, पाणी, कच्चे तेल या बाबी ज्या आहेत त्या सुद्धा त्यांना मिळत असतात. आणि मानवामार्फत जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते शोषून घेण्याचं काम सुद्धा हे पर्यावरण करत असतं. या बाबी या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आणखीन जर या बाबी तुम्हाला या ठिकाणी सांगायचं झालं तर ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि त्याचा पुनर्निर्मितीचा दर आहे. या बाबींमार्फत तुम्हाला शाश्वत विकास, आर्थिक वाढ आणि सामाजिक वाढ या बाबी सुद्धा समजावून घेता येतील. उदाहरणार्थ नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जास्त होत आहे, योग्य प्रमाणात होत आहे किंवा आणखीन कमी आणि पुरेपूर होत आहे, तर यावेळी याच्यावरती काय इम्पॅक्ट होईल या बाबी यामार्फत समजावून सांगितल्यात. उदाहरणार्थ नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर तुम्ही जास्त करत आहात आणि त्याचा पुनर्निर्मितीचा दर जर कमी होत असेल तर या ठिकाणी मात्र या ठिकाणी फक्त आर्थिक वाढ घडून येऊ शकते. आर्थिक वाढ होईल आणि ही केवळ आर्थिक वाढ म्हणूनच गणली जाईल. पण ज्यावेळी तुम्ही याचा योग्य प्रमाणात वापर कराल, पुनर्निर्मितीचा दर हा स्थिर असेल, त्यावेळी आर्थिक वाढ होईल आणि आर्थिक वाढीबरोबर या ठिकाणी सामाजिक प्रगती सुद्धा घडून येईल.
पण ज्यावेळी तुम्ही या दोन्ही कन्सेप्ट थोड्याशा दुर्लक्षित करून या गोष्टींकडे जास्त भर द्याल, की जसं कमी किंवा पुरेपूर वापर करत आहात आणि त्याचा पुनर्निर्मितीचा दर जो आहे तो सुद्धा जास्त आहे. यावेळी मात्र शाश्वत विकास घडून येईल आणि या शाश्वत विकासामध्ये आर्थिक, सामाजिक तसंच पर्यावरणीय प्रगती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतील आणि हेच आपल्या पर्यावरणासाठी, हेच पृथ्वीसाठी या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहे, या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे शाश्वत विकास काय सांगतोय, तर या तिसऱ्या कन्सेप्टकडे जास्त भर द्या असं म्हणतोय, की जे तुम्ही आज वापरत आहे, या वापरण्याचा वेग जो आहे तो कमी असावा, पुरेपूर असावा, की जेणेकरून त्याची निर्मिती जी आहे ती आजच्या वापरापेक्षा जास्त झालेली असेल आणि ह्याच्यातून तुमचा विकास घडेल आणि तो विकास जो आहे तो शाश्वत असेल. या शाश्वत विकासामध्ये आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि त्याचबरोबर पर्यावरणीय प्रगती या बाबी सुद्धा त्यामध्ये समाविष्ट असतील. त्यानंतर या शाश्वत विकासाबद्दल आणखीन कोणत्या कन्सेप्ट सांगितल्यात बघा, की चालू पिढीच्या गरजा पूर्ण करून पुढच्या पिढीच्या गरजा डोक्यात न आणता विकास करणे म्हणजे शाश्वत विकास अशा पद्धतीची सुद्धा व्याख्या या सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकासाची करता येते. त्यानंतर रॉबर्ट ॲलन नावाचा एक व्यक्ती आहे, त्यानं सुद्धा शाश्वत विकासाची व्याख्या दिलेली आहे. आता खरं या ठिकाणी ही नावं वगैरे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजे असे प्रश्न एमपीएससी मध्ये विचारत नाहीयेत. काही या ठिकाणी लक्षात नाहीये. फक्त तुम्ही ती व्याख्या काय आहे ती बघा. शाश्वत विकास असा विकास असतो, की जो मानवी गरजांचं चिरकाल टिकणारं समाधान आणि मानवी जीवनाच्या गरजा जो आहे ते साध्य करत असतं. यालाच आपण शाश्वत विकास असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत काय, की जी आपण व्याख्या समजावून घेतली, त्याचाच सार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण या ठिकाणी हा जो शाश्वत विकास हा शब्दप्रयोग जो आहे तो कसा डेव्हलप होत गेला, याबद्दल मात्र तुम्हाला काही प्रश्न लक्षात ठेवावे लागतील. यावरती थोडासा भर द्या. ही बाब जी आहे ती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. प्रिलिमच्या दृष्टिकोनातून काय प्रश्न येतील, हे मी तुम्हाला यामार्फत समजावून सांगतो. बघा या ठिकाणी शाश्वत विकास हा शब्दप्रयोग पहिल्यांदा जागतिक संवर्धन डावपेच साधारणतः 1980 मध्ये करण्यात आला. पण ही संकल्पना जी आहे ती 80 मध्ये उदयास नाही आली. या संकल्पनेचा खरा उगम जो आहे तो 1960च्या दशकामध्ये दिसतो. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतील, की ही जी शाश्वत विकास संकल्पना जी आहे ती पुढे कधी यायला लागली किंवा त्याचा उगम कधी दिसतो, तर हे स्टेटमेंट आहे ते तुम्ही सरळ सरळ लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे की एमपीएससी मध्ये जे प्रश्न येत असतात ते थोडेसे स्टेटमेंट बेस असतात. तर या स्टेटमेंट बेस प्रश्नांसाठी ही माहिती जी आहे ती तुम्हाला मदत करेल. म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं तुम्हाला, की या संकल्पनेचा उगम जो आहे तो कधी झालेला आहे, तर 60च्या दशकामध्ये झालेला आहे. पण शब्दप्रयोग पहिल्यांदा कधी केला होता, तर जागतिक संवर्धन डावपेच 1980 यामध्ये हा प्रथमतः उल्लेख जो आहे तो करण्यात आला होता. या ठिकाणी बघा दुसरी एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. त्याच्यामार्फत हे रॅचल कार्लसन नावाचा व्यक्ती आहे. त्याने एक आपला पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये कोणतं पुस्तक आहे, तर द सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक आहे, जे साधारणतः 1962च्या दरम्यान पुढे आलं होतं. या पुस्तकामध्ये त्याने या डीडीटी नावाचे एक कीटकनाशक आहे. या कीटकनाशकामुळे वनस्पतींच्या हानीवरती त्यानं आपलं लक्ष वेधून घेतलं होतं. या डीडीटी वरती एकदा युपीएससीच्या प्रिलियमला प्रश्न आला होता. याच्यावरती हे डीडीटी नावाचं औषध जे आहे हे याच्यावरती बंदी घातलेली. खरं तर हे कीटकनाशक आहे आणि या कीटकनाशकावरती का बंदी घातलेली आहे अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारला गेला होता. मी थोडीशी माहिती त्याच्यावरती देतो. डीडीटी खरं तर त्याचा अर्थ आहे डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरोइथिन नावाचे एक या ठिकाणी कीटकनाशक आहे आणि या कीटकनाशकामार्फत काय होत होतं, या ठिकाणी त्या वनस्पतींवरती फवारल्यामुळं या ठिकाणी वनस्पतींवरती फवारल्यामुळं काय होत होतं, की जे काही ते वनस्पती खाणारे प्राणी आहेत, हे प्राण्यांच्या शरीरामध्ये ते जात होतं आणि ते प्राणी मेल्यानंतर या ठिकाणी काय व्हायचं, की जो काही यांना नष्ट करणारा पक्षी जो आहे, ज्याला आपण गिधाड म्हणतो, या ठिकाणी हा प्राणी मेल्यानंतर हा गिधाड या प्राण्याला खायचा. पण हे जे डीडीटी हे जे प्राण्यानं खाल्लेलं आहे आणि त्याच्या शरीरात गेलेलं आहे ते नष्ट झालेलं नसायचं, ते त्याच्या शरीरात तसंच असायचं आणि या प्राण्यामार्फत ते कुठं जायचं, ते या गिधाडांच्या शरीरामध्ये ते जायचं, त्याच्या अन्ननलिकेमध्ये जायचं आणि मग तिथं गेल्यानंतर काय व्हायचं, की त्या गिधाडांची अन्ननलिका पूर्ण या ठिकाणी डिस्ट्रॉय व्हायची किंवा संपून जायची आणि या ठिकाणी गिधाड जे आहे ते या पर्यावरणाच्या साखळीमधून नष्ट होण्याच्या मार्गावरती होतं आणि म्हणून या डीडीटी वरती या ठिकाणी बंदी घालण्याचा प्रकार जो आहे तो आला. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतील की डीडीटी काय आहे, याच्यावरती बंदी का घातली, तर गिधाड हा पक्षी तुम्ही समोर ठेवा आणि या ठिकाणी तो नष्ट व्हायचा किंवा त्याला भीती जास्त आली होती किंवा त्याच्यावरती जास्त भीती निर्माण झाली होती म्हणून त्याच्यावरती बंदी घातली. त्यानंतर ते कधी विकसित झालं होतं,
ते लक्षात ठेवा. एक ऑस्ट्रेलियन व्यक्ती होता, त्यांनी ते डेव्हलप केलं होतं, हे पण लक्षात ठेवा. आणि या DDTचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर या या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे रॅचल कार्ल्सन यांचं एक पुस्तक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि या पुस्तकामध्ये द सायलेंट स्प्रिंग यामध्ये त्यांनी DDT या कीटकनाशकामुळे होणाऱ्या वनस्पतींच्या हानीकडे जगाचं लक्ष जे आहे ते वेधून घेतलं होतं. आज याच्यावरती बऱ्याच देशामध्ये बंदी आहे. का बंदी आहे? तर या गिधाडावरती त्याचा परिणाम होतो म्हणून. म्हणजे या ठिकाणी बघा, ती साखळी मी पुन्हा एकदा सांगेल, तुम्हाला समजली नसेल तर. वनस्पतीमधून प्राण्यांमध्ये जाईल आणि प्राण्यांमधून जो पक्षी आहे गिधाड, याची पूर्ण सिस्टीम जी आहे ती डिस्ट्रॉय होत होती किंवा याच्यावरती खूप मोठा परिणाम होत होता. याच्यामध्ये जे काही साठवलेलं आहे हे खाल्लं यानं आणि याच्यावरती परिणाम होत होता आणि हा नष्ट होत होता. आणि म्हणून याच्यावरती बंदी आणण्याचा प्रकार जो आहे तो झाला. हे रॅचल कार्ल्सन या बाबतीत थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर पॉल इयरलिच यांनी आपल्या पॉप्युलेशन बॉम्ब 1968 या पुस्तकामध्ये मानवी लोकसंख्या संसाधनाचा वापर आणि पर्यावरणीय यातील संबंध यावरती चर्चा केली होती. इथं फक्त प्रश्न काय बनतो की यांनी पुस्तक कोणतं लिहिलेलं आहे यावरती थोडासा भर द्या. त्यानंतर 1971 मध्ये OECD आणि या ठिकाणी एक OECDनं मात्र काय म्हटलं होतं की एका तत्वाचा स्वीकार केला होता. आणि तत्व काय, तर या ठिकाणी जो पोल्युटर आहे म्हणजे प्रदूषण करणारा जो आहे त्यानेच काय करायचं, तर त्यानंच त्याची किंमत जी आहे ती मोजायची, या अर्थाचा एक अहवाल जो आहे तो त्यांनी पुढे आणला होता. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतील की OECDनं जो अहवाल दिला होता त्या अहवालामधला महत्वाचा मुद्दा काय होता, तर या ठिकाणी काय म्हणायचं त्यांना की प्रदूषण करणाऱ्यांनाच त्याची किंमत जी आहे ती मोजली पाहिजे. त्यानंच ते प्रदूषण जे केलेलं आहे ते भरून काढलं पाहिजे. आणि यामुळे तुम्ही जागतिक स्तरावरती जर थोडासा अभ्यास केला तर याच्यावरती बऱ्याच बाबी डेव्हलप झालेल्या दिसतात. की जसं मध्यंतरी एक कार्बन क्रेडिट नावाची संकल्पना सुद्धा डेव्हलप झालेली आहे. कार्बन क्रेडिट म्हणजेच काय, की प्रत्येक देशाला प्रदूषण किती करता येईल याचं मोजमाप त्यांनी केलेलं आहे. मग यामध्ये होतं काय, की जे विकसित राष्ट्र आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात आणि जे अविकसित राष्ट्र आहेत त्यांना मात्र या पर्यावरणाचा तेवढा भाग यूज करता येत नाही. आणि मग काय होते, की विकसित देश मोठ्या प्रमाणात विकसित होत जातात आणि हे अविकसित देश आहेत ते तिथेच राहतात. तर या ठिकाणी प्रत्येक देशाला काही कार्बन क्रेडिट जे आहे ते वाटून दिलेले आहे. आणि मग उदाहरणार्थ या ठिकाणी हा देश आहे, हा मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतोय. पण उदाहरणार्थ त्याला 4च भाग प्रदूषण करण्याची संमती आहे. आणि दुसरा एक देश आहे त्याला सुद्धा 4 भाग प्रदूषण करण्याची संमती आहे. पण या ठिकाणी मात्र काय होतंय, की याच्याकडून एवढं प्रदूषण होतच नाही. त्याच्याकडून 2च भाग संपतायत. आणि मग यानं काय करायचं, की याला 4 भाग संमती आहे पण हा 6 भाग करतोय. तर यावेळी त्याला जे लागणारे 2 भाग आहेत ते या देशाकडून विकत घ्यायचे. अशा पद्धतीची एक कार्बन क्रेडिट नावाची संकल्पना आहे, जी तुम्हाला MPSCच्या मेन्समध्ये जो जिओग्राफीचा पेपर आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितली जाईल. इथं मात्र एवढं पुरेसं आहे, की OECDनं एक बाब समोर आणली होती, की जो प्रदूषण करतो आहे त्यानंच त्याची किंमत मोजायची, असं 1971 मध्ये सांगितलं होतं. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, की अमेरिकेमधली एक महत्वाची संस्था MIT या नावानं आहे. तिथं काही तरुण वैज्ञानिकांनी लिमिट्स टू ग्रोथ या नावाचा एक अहवाल जो आहे तो प्रकाशित केला होता. आणि या अहवालामध्ये आर्थिक वृद्धी प्रक्रियेवरती मर्यादा न आणल्यास भविष्यकालीन संभाव्य परिणामांची चर्चा जी आहे ती त्यांनी केली होती. आता इथं काय करायचं, फक्त हा टायटल जो आहे तो टायटल लक्षात ठेवायचा. या MIT संस्थेकडून कोणता टायटल असलेला अहवाल पब्लिश केला यावरती तुम्हाला प्रश्न विचारतील. आणि या टायटलचा सार काय होता, म्हणजे पुढे डिटेल बाबी काय होत्या, तर या ठिकाणी भविष्यात परिणाम कसे होऊ शकतात यावरती त्यांनी त्यामध्ये भाष्य केलं होतं. त्यानंतर 1972 कडे यामध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम इथं एक युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट नावाची एक परिषद भरवली होती. आणि या परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरण एक विकासाच्या निर्णायक मुद्दा असल्याचं मानण्यात आलं. आणि या परिषदेच्या माध्यमातून एक महत्वाची संस्था जी आहे ती त्यांनी स्थापन केली होती, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये युनेप या नावानं ओळखू शकतो. बघा, तुम्हाला विचारतील की युनेपची स्थापना, युनेप म्हणजेच काय, ते युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम या नावानं एक संस्था स्थापन झाली होती. याची पार्श्वभूमी काय, तर 1972 संयुक्त राष्ट्राची स्टॉकहोम येथे भरलेली परिषद. आणि या परिषदेमध्येच त्यांनी पर्यावरण हा एक विकासाचा मुद्दा जो आहे तो पुढे आणला. आणि याच्या माध्यमातून या युनेपची स्थापना केली. म्हणजे युनेपची स्थापना कधी आहे, तर 1972च्या दरम्यान याची स्थापना झाली. ही बाब या ठिकाणी आपल्या समोर येते. त्यानंतर बघा, ही जी युनेप स्थापन झाल्यानंतर याचे पहिले संचालक जे आहे ते मॉरिस टॉम यांनी इको डेव्हलपमेंट ही संज्ञा जी आहे ती वापरली किंवा ही संज्ञा जी आहे ती पुढे आणली. त्यानंतर एक IUCN चे 2 तज्ञ, इवा वेल्फोर आणि टेक जॉन्सन यांनी 1980 मध्ये
जागतिक संवर्धन डावपेच, त्याला वर्ल्ड कन्व्हर्जन स्ट्रॅटेजी हा एक अहवाल जो आहे तो प्रकाशित केला आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी शाश्वत विकास हा शब्दप्रयोग जो आहे तो सर्वात प्रथम करण्यात आला. त्यानंतर ही जी बाब आहे याच्या पुढे जाऊन ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. 1983 मध्ये एक युनोनं एक आयोग स्थापन केला होता. त्या आयोगाचं टायटल होतं जागतिक पर्यावरण विकास आयोग, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट किंवा WCED या नावानं त्यांनी एक आयोग स्थापन केला होता आणि या आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत नॉर्वेच्या पंतप्रधान श्रीमती थ्रो हर्लेन ब्रुटलँड यांना त्याचा अध्यक्ष बनवलं होतं. बघा तुम्हाला विचारतील की हा आयोग कधी स्थापन केला, आयोगाचा टायटल काय होता आणि आयोगाच्या अध्यक्ष काय होत्या आणि कोण होत्या आणि या आयोगाला या ठिकाणी पुढं ब्रुटलँड आयोग म्हटलं होतं. ते ब्रुटलँड आयोग का म्हटलं तर या बाबी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. बघा या ठिकाणी WCED नावानं आयोग स्थापन केला. त्याचे अध्यक्ष जे आहेत त्या नॉर्वेच्या पंतप्रधान श्रीमती थ्रो हर्लेन ब्रुटलँड ह्या होत्या आणि म्हणून या ठिकाणी या आयोगाला ब्रुटलँड आयोग या नावाने ओळखलं जातं. हा 83 मध्ये जो आयोग स्थापन केलेला आहे त्या आयोगानं आपला अहवाल जो आहे तो 1987 मध्ये आपला अहवाल सादर केला. त्याचा टायटल होता अवर कॉमन फीचर या नावानं त्यांनी आपला अहवाल प्रकाशित केला होता. हाच प्रश्न एकदा राज्यसेवेला सुद्धा येऊन गेलेला आहे, त्यामुळे पुन्हा येईल याची शक्यता थोडी कमी आहे. एकदा प्रिलियमला आलेला आहे, एकदा मेन्सला आलेला आहे, पण तरी आपल्याला माहिती पाहिजे या दृष्टिकोनातून ही सगळी माहिती लक्षात ठेवा. अगदी हे एवढ्यावरती आपला एखादा प्रश्न बनेल, स्टेटमेंट वाईज सगळी माहिती दिलेली असेल आणि कोणते स्टेटमेंट बरोबर किंवा कोणते चूक यासाठी हा प्रश्न आपल्या समोर असेल तर त्यावेळी एवढी सगळी माहिती आपल्या समोर असणं अपेक्षित आहे. बघा या ठिकाणी ब्रुटलँड आयोग यानं सुद्धा शाश्वत विकासाची काही व्याख्या केली होती. ब्रुटलँड आयोगाबद्दल तुम्हाला जर डिटेल वाचायचं असेल तर इथं मी विकिपीडियावरची माहिती तुमच्या समोर दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. ऑलमोस्ट मी तुम्हाला दिलेली आहे, पण तरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामार्फत घेऊ शकता. बघा यांनी सुद्धा तेच म्हणलं की शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो भविष्यकालीन पिढ्यांची जी काही गरज असेल म्हणजे त्यांची गरज धोक्यात न आणता आपल्या वर्तमानातील गरजा पूर्ण करता येतील, त्यालाच त्यांनी शाश्वत विकास असं म्हटलं. शाश्वत विकास होण्यासाठी वर्तमान काळातील गरजा अशा पद्धतीने पूर्ण केल्या पाहिजे की जेणेकरून भावी पिढीच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण होतील किंवा त्या धोक्यात येणार नाहीयेत, अशा पद्धतीचा एक महत्वाचा भाग या ब्रुटलँड आयोगानं पुढे आणला होता. त्यानंतर त्याच्या पुढे मात्र आता काय झालं, या सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला शाश्वत किंवा या ठिकाणी सस्टेनेबल या बाबीचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. आता आपल्याला शाश्वत कडून कुठे जायचंय बघा, या ठिकाणी शाश्वत कडून आपल्याला MDG आणि SDG याकडे वाटचाल करायची, कारण यामध्ये MDG मध्ये एकूण 8 गोल्स आहेत आणि या SDG मध्ये एकूण 17 आहेत. म्हणजे 8 आणि 17 नेमके कोणते आहेत या बाबींवरती प्रश्न विचारले जातात किंवा हे मांडताना त्यांनी 2001 मध्ये मांडलं होतं. याचा कालावधी 2015 पर्यंत होता आणि याचा कालावधी साधारणतः 2016 पासून 2030 पर्यंत आहे. या बाबी आपल्याला इथं समजावून घ्यायच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय की 1992 पासून आपल्याला सुरुवात करावी लागते. तिथे 1992 मध्ये एक वसुंधरा परिषद भरली होती. याच परिषदेला रिओ परिषद असंही म्हटलं जातं किंवा आणखीन या परिषदेची अर्थ समिट किंवा इतर जी नावं आहेत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवता येतील. इथेही थोडीशी मी विकिपीडियावरची माहिती दिलेली आहे. बघा रिओ समिट किंवा रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट जी कधी भरलेली आहे, एक युनायटेड नेशनची कॉन्फरन्स आहे, रिओ दी जानेरो या ठिकाणी भरलेली आहे 3 पासून 14 जून 1992 पर्यंत. बघा या ठिकाणी स्थापना कधीची आहे तर साधारणतः जून 1992 ची. संयुक्त राष्ट्रसंघाची एक पर्यावरण व विकास परिषद आहे जी रिओ या ठिकाणी भरली होती. एक महत्वाचं ब्राझील मधलं ठिकाण आहे. कुठलं तर 1992चं. पुन्हा एकदा ही सगळी माहिती जी आहे ती व्यवस्थित व्हिडिओ थांबवा आणि ती सगळी माहिती वाचा आणि मग पुढे या, जेणेकरून तुम्हाला ही माहिती पुढे खूप मदत करेल. कारण याच्यामध्येच या MTG आणि SDG ची तत्व जे आहेत ती लपलेली आहेत. तिथं बघा या ठिकाणी ही जी वसुंधरा परिषद आहे यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते होते तर पर्यावरण आणि या ठिकाणी पर्यावरण सुसज्ज असं बनवणं किंवा त्याचा वापर योग्य करणं आणि इंधनाच्या वापरावरती योग्यतेवरती जास्त भर देणं या बाबी त्यांनी पुढे आणल्या होत्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं आणि पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा योग्य वापर करणं. आता या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम का करायची तर ज्यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसते त्यावेळी लोक काय करतात तर प्रायव्हेट वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि मग या ठिकाणी मात्र काय होतं की एक व्यक्ती एक कार जर वापरत असेल आणि त्याच कारमध्ये कपॅसिटी जर 4 जणांची असेल तर हा एक व्यक्ती 4 जणांचं प्रदूषण करतोय असा अर्थ होतो.
ते का होत आहे, तर सार्वजनिक व्यवस्था स्ट्रॉंग नसते आणि म्हणून ही सार्वजनिक व्यवस्था सक्षम करणे यावरती भर देणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी हा घटक जो आहे तेवढाच महत्वाचा आहे, त्याचा अपव्यय टाळायचा आणि त्याचा योग्य वापर करायचा, या गोष्टींवरती जास्त भर देण्यात आला होता. याच्यावरती एकूण 5 करार संमत करण्यात आले होते. पहिला करार होता रिओ घोषणापत्र, दुसरा होता जैवविविधता अभिसंधी, तिसरा होता संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट अभिसंधी. याला इंग्लिश मधला शब्द तुम्ही थोडासा लक्षात ठेवा, तुम्हाला तो सोपा जाईल. त्यानंतर वनसंवर्धन तत्वावरील करार आणि अजेंडा 21 या बाबींवरती या वसुंधरा परिषदेमध्ये भर दिला होता. हा प्रश्न सुद्धा प्रिलियमला येणार नाही, थोडासा मेन्सला येऊ शकतो. प्रिलियमचे प्रश्न जास्त करून या ठिकाणी ही डेट असेल, त्यानंतर हे ठिकाण असेल, या बाबींवरती किंवा त्याचा टायटल असेल, या बाबींवरती थोडासा जास्त भर दिलेला असतो, त्याकडे थोडंसं बघणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा त्याच्या पुढं या ठिकाणी या परिषदेमध्ये अजेंडा 21 म्हणजे थोडक्यात काही 21 मुद्दे जे आहेत, टार्गेट जे आहेत ते त्यांनी पुढे आणले होते आणि ह्याला साधारणतः 1992 मध्ये संमती मिळाली होती. या अजेंडा 21 मध्ये 4 भाग होते आणि 40 प्रकरणं समाविष्ट होती. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला प्रिलियमला विचारतील. अजेंडा 21 म्हणजे त्याच्यामधले टार्गेट जे आहेत, त्यातले मुद्दे जे आहेत किंवा किती गोष्टींवरती भर द्यायचा होता, तर 21 मुद्द्यांवरती भर द्यायचा होता. त्याच्यामध्ये भाग किती होते, 4 आणि प्रकरणं किती होती, 40. तर अशा पद्धतीनं 21, 4 आणि 40 हा टायटल जो आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यामध्ये विशेषतः कोणत्या गोष्टींवरती भर दिला होता, तर दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्या नियंत्रण, मानव संसाधन विकास, आरोग्य, शिक्षण, महिलांचे हक्क, सशक्तीकरण, वनसंवर्धन, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान या बाबींवरती या ठिकाणी भर देऊन जगातील सर्व देशांनी शाश्वत विकास करण्याच्या संज्ञेवरती, कन्सेप्टवरती या अजेंडा 21 किंवा या बाबींवरती जास्त भर देण्यात आला होता. यामध्ये जे 4 भाग होते, ते 4 भाग कोणते होते? आता इथं बघा की हे 21 मुद्दे कोणते आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं नाहीये. 40 प्रकरणं कोणती आहेत ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं नाहीये. फक्त हे 4 भाग मात्र तुम्ही थोडेसे लक्षात ठेवा. यामध्ये सामाजिक व आर्थिक, त्यानंतर विकासासाठी स्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन हा दुसरा मुद्दा, त्यानंतर लहान मुले, स्त्रिया, तरुण इत्यादींचे प्रमुख गट जे आहेत यांच्यामध्ये सबलीकरण करणे या भूमिकेचं किंवा त्यांच्या भूमिकेचं सबलीकरण करणे हा तिसरा मुद्दा आणि अंमलबजावणीचे मार्ग अशा पद्धतीने हा चौथा मुद्दा. या 4 भागांवरती त्यांनी विशेषतः भर दिला होता. पहिला सामाजिक आर्थिक शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, विकासाचे स्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन हा दुसरा मुद्दा, मुले आणि स्त्रिया तसेच तरुण यांच्यावरती भर द्यायचा किंवा त्यांच्या भूमिकेचं सबलीकरण करायचं आणि अंमलबजावणीचा मार्ग अशा पद्धतीने 4 भाग या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट होते. आता या ठिकाणी बघा की ही रिओचा जो भाग आहे यामध्ये त्यांची जी पहिली परिषद भरली ती पहिली परिषद 92 मध्ये होती आणि तिथून पुढची 5वी जी आहे ती 23 जून 1997 म्हणजे 5 वर्षांना 92 अधिक 5 बरोबर किती होत आहेत, तर 97 होत आहेत. म्हणजे रिओ 5 म्हटलेलं असतं त्याचा अर्थच आपल्याला समजत नाही. त्याचा अर्थ आहे पुढची 5 वर्षानं भरलेली परिषद और समिट न्यूयॉर्क या ठिकाणी भरली होती 97 मध्ये. या ठिकाणी मात्र काय झालं की ही जी वसुंधरा परिषद आहे आणि त्यामधला जो अजेंडा आहे 21 यामध्ये जे काही करार झाले होते त्या कराराच्या अंमलबजावणीचं पुनर्मूल्यांकन करायचं होतं आणि या पुनर्मूल्यांकनासाठी ही 5वी परिषद या ठिकाणी भरली होती. कुठं आहे, तर न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यानंतर 6 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर या बाबी लक्षात ठेवा. 2000 या ठिकाणी शतकोत्तर परिषद आहे, न्यूयॉर्क अमेरिका याच ठिकाणी भरलेली आहे आणि याची घोषणा जी आहे ती पुढे 8 सप्टेंबरला करण्यात आली. तर ह्या 2 तुम्हाला डेट लक्षात ठेवावे लागतील. यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं होतं बघा की जगातील सर्व पुरुष असतील, महिला असतील, मुले असतील यांना काय करायचं, दारिद्र्य आणि त्यांचा जो संघर्ष आहे याच्यातून त्यांची सुटका करायची, याचा एक निर्धार त्यांनी करण्यात आला केला होता. म्हणजे या ठिकाणी होतं काय की जे प्रगत देश आहेत किंवा विकसित देश आहेत त्या विकसित देशांचा प्रश्न नसतो, पण जे अविकसनशील देश आहेत त्या अविकसनशील देशांमध्ये विशेषतः महिला आणि मुले यांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि काही प्रमाणात पुरुष यांचेही प्रश्न असतात. तर यांचे प्रश्न सोडवले तरच जग जग पुढे जाईल किंवा जीवनमान सुधारेल, या दृष्टिकोनातून त्यांनी सर्वांवरती भर द्यायचं ठरलं. आणि मग याच परिषदेमध्ये ही जी शतकोत्तर परिषद आहे त्या परिषदेमध्ये 8 ध्येय जे आहेत ज्याला आपण गोल्स असं म्हणू, हे गोल्स ठरवण्यात आले आणि हे 8 गोल्स जे आहेत त्यालाच आपण MDG असं म्हणतो किंवा सहस्त्रक विकासाची लक्ष्य असं म्हणतो, मिलियन डेव्हलपमेंट गोल्स, जी 2001 मध्ये ठरवली गेली होती आणि जी 2015 मध्ये पूर्ण करायची होती. ऍक्च्युअल डेट जर विचारली तर 1 जानेवारी 2001 पासून या ठिकाणी 31 डिसेंबर 2015 पर्यंत पूर्ण करायची होती. हा टार्गेटचा कालावधी MDGचा होता.
उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी सप्टेंबर 2000 मध्ये 8 गोल्स ठरवण्यात आले, 18 टार्गेट होती आणि 48 इंडिकेट्स होते. कालावधी होता 15 वर्षांचा. 1 जानेवारी 2001 पासून 31 डिसेंबर 2015 पर्यंत ती पूर्ण करायची होती. काय पूर्ण करायचं होतं? ठरवलेली 8 गोल्स, ठरवलेले 18 टार्गेट्स आणि ठरवलेले 48 इंडिकेट्स जे आहेत ते कव्हर करायचे होते. याच्यामध्ये 2003 मध्ये थोडासा बदल करण्यात आला. हे 8 आहेत ते आहे तसेच ठेवले, परंतु जे 18 होते ते 18 तसेच ठेवून या ठिकाणी 48 मध्ये त्यांनी काही भर घालून 53 इंडिकेट्स जे आहेत त्यांनी पुढे आणली होती आणि पुन्हा 2008 मध्ये हे 8 आहेत तसेच ठेवले. इथं 18 मध्ये आणखीन थोडीशी भर घालून ते 21 केले आणि 53 चे या ठिकाणी 60 केले. हा मात्र प्रिलियमला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बघा, 8, 18, 48, 8, 18, 53 आणि 8, 21, 60 हा प्रिलियमचा प्रश्न व्यवस्थित करून ठेवा. आतापर्यंत आलेला नाहीये, कदाचित तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं 2000, 2003 आणि 2008 अशा पद्धतीने या बाबी लक्षात ठेवा. पण तरी आता या ठिकाणी हे 18 महत्वाचे नाहीयेत, हे 48 महत्वाचे नाहीयेत. म्हणजे फक्त प्रिलियमला एवढंच हा चार्ट जो आहे तो समोर ठेवायचा. पण हे कोणते आहेत हे लक्षात ठेवू नका. फक्त हे 8 गोल्स जे आहेत ते मात्र तुम्हाला प्रिलियमला व्यवस्थित कव्हर करावे लागतील. त्याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. तर हे 8 गोल्स जे आहेत ते क्रमाने लक्षात ठेवा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर. आता या ठिकाणी प्रश्न काय येतात बघा, याचे उपपॉइंट आहेत, ते उपपॉइंट मी तुम्हाला पुढे ओळख करून देतो. पहिले तर एक टायटल अगदी थोडक्यामध्ये कसा लक्षात ठेवता येईल याच्यावरती थोडासा विचार करा आणि तो टायटल तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे विशेषतः तुम्ही कदाचित काय करता, बऱ्याच वेळा नवीन मुलांकडून असं होतं की मला असं वाटतं की हे 1 नंबरचं लक्षात ठेवल्यानंतर मला हे असं वाटतं इथं 2 नंबरला घेऊन जावं. पण असं करू नका. ज्यावेळी तुम्ही घटनेची कलम अभ्यासता त्याचा क्रम बदलता का? नाहीये. तर त्या कलमामध्येच ते दिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून या ठिकाणी 1 नंबरला हे 1 नंबरच लक्षात ठेवा, 2 नंबरला हे 2 नंबरच लक्षात ठेवा. प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की 8 नंबर ह्या सॉरी 8 गोल्समध्ये, त्या 8 गोल्समध्ये 4 नंबरचं गोल जे आहे ते नेमकं काय? आता त्यावेळी मात्र 4 नंबर जर तुम्ही खालीवर केलं असेल तर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर असं करू नका. क्रमाने लक्षात ठेवा. मी अगदी थोडक्यात लक्षात कसं ठेवता येईल हे या ठिकाणी सांगतो. बघा, पहिलं जे आहे अतिदारिद्र्य व उपासमार यापासून सगळ्यांना दूर करायचं. म्हणजे थोडक्यात काय की दारिद्र्य आणि भूक याचं निर्मूलन करायचं अशा पद्धतीचं पहिलं गोल आहे. दुसरं गोल काय आहे की सार्वजनिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. म्हणजे या ठिकाणी काय करायचंय की दुसरं गोल तुम्ही सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करायचं आहे. फक्त या प्राथमिक शिक्षण याच्यावरती भर दिला तरी चालेल. म्हणजे पहिलं काय झालं, या ठिकाणी दारिद्र्य आणि भूक हे शॉर्ट मध्ये स्टेटमेंट झालं तुमच्यासाठी. दुसरं जे आहे ते फक्त हे प्राथमिक शिक्षण हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. दुसरं गोल. त्यानंतर तिसरं गोल आहे लिंग समानता. या ठिकाणी काय करायचं, लिंग समानता म्हणजे पुरुष आणि स्त्री किंवा लहान मूल आणि लहान मुलगी यांच्यामध्ये भेद करायचा नाही आणि विशेषतः महिला सबलीकरण ही बाब त्याच्यामध्ये येते. म्हणजे अशा 2 बाबी ज्या आहेत, फक्त लिंग समानता असं लक्षात ठेवलं तरी चालेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला महिला सबलीकरण आहे हे बरोबर लक्षात ठेवता येईल. त्यानंतर 4 नंबर आहे बाल मृत्यू दर कमी करणे. या ठिकाणी बाल मर्ततेचं प्रमाण कमी करणे हे 4 नंबरचं लक्षात ठेवा. त्यानंतर माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे. माता आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे. त्यानंतर एड्स किंवा मलेरिया आणि जे इतर रोग आहेत त्यांच्या विरुद्ध लढणे. त्यानंतर पर्यावरणाची शाश्वतता टिकवून ठेवणे आणि सगळ्यात शेवटचं आहे की विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. अशा पद्धतीचे 8 गोल्स जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे क्रमाने लक्षात ठेवा बघा की दारिद्र्य आणि उपासमार, इथून पुढे जायचं प्राथमिक शिक्षण, त्यानंतर इथून पुढे जायचं समानता, त्यानंतर इथून पुढे जायचं बाल मृत्यू दर, इथून पुढे जायचं माता आरोग्य, त्यानंतर इथून पुढे जायचं जे काही रोग आहेत एड्स आणि मलेरिया, त्यानंतर तिथून पुढे जायचं पर्यावरण आणि तिथून पुढे जायचं जागतिक भागीदारी. अशा पद्धतीने एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला, ती स्टोरी लक्षात ठेवा. की उदाहरणार्थ या ठिकाणी काय होतंय की जगामध्ये किंवा काही देशांमध्ये दारिद्र्य आणि उपासमार अशा पद्धतीच्या समस्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी किंवा हा एक राम नावाचा व्यक्ती आहे आणि राम मध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे आणि या दारिद्र्यामुळे उपासमार होती. आता हे दारिद्र्य आणि उपासमार दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याला शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे पहिल्या स्टेटमेंट कडून आपण दुसऱ्या स्टेटमेंटकडे आलो. त्यानंतर इथं त्याला शिक्षण दिल्यामुळं त्याची एक बहीण आहे
आणि या बहिणीमध्ये आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लिंगभेद किंवा अशा बाबी ज्या असायच्या, पण या ठिकाणी प्राथमिक शिक्षण दिल्यामुळं या ठिकाणी समानता आणि महिला सबलीकरण या बाबी त्याला समजून येतील. हे तिसरं स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि इथून पुढे मग काय होईल, की बालमृत्यू दरचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला लागेल, कारण याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असेल. या ठिकाणी बालमृत्यू दर किंवा या बाबी पूर्ण झाल्यामुळं माता आरोग्यांमध्ये हळू सुधारणा व्हायला लागेल. या ठिकाणी आरोग्यात सुधारणा झाली आणि शिक्षणाचं प्रमाण वाढलं, एकंदरीत त्यांना समाजाची जाणीव व्हायला लागली. याच्यातून जे रोग आहेत, एड्स किंवा मलेरिया यासारखे रोग जे आहेत, यांच्या विरोधात एक प्रकारे त्यांच्यामध्ये जाणीव होईल. हे त्याच्या पुढचं झालं. याच्यातून एकंदरीत काय होईल, की पर्यावरणाचं महत्त्व समजून पर्यावरणाची शाश्वतता टिकवण्याकडे लक्ष दिलं जाईल आणि या गोष्टी म्हणजे राम सुधारल्यामुळं काय झालं, तर एकंदरीत त्याला सगळं महत्त्व समजायला लागलं आणि अशा पद्धतीने रामसारखे इतर व्यक्ती सुधारल्यामुळं काय झालं, की विकासामध्ये सर्वांचा एक हातभार लागायला लागला आणि जागतिक भागीदारी निर्माण होऊन लोकांचं जीवनमान उंचवायला लागलं. अशा पद्धतीनं 1 पासून 8 पर्यंत या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा अजून हे जे फिगर आहेत त्या फिगर्स तुम्ही समोर ठेवल्या तर तुम्हाला प्रश्न पटकन सॉल्व्ह करता येतील. इथेही थोड्याशा मोठ्या करून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जर त्याच्या मार्फत जर लक्षात नसतील ठेवता येत नाही, इथं बघून बघा, लक्षात ठेवा. पण डिटेल जर बघायचं असेल, बघा ध्येय 1 याच्यामध्ये काय येतं, ध्येय 2 मध्ये काय येतं, ध्येय 3 मध्ये काय येतं, 4 मध्ये काय येतं, 5, 6, 7 आणि 8 याच्यामधल्या डिटेल बाबी लक्षात ठेवा. त्या मात्र तुम्हाला राज्यसेवा मेन्स मध्ये विचारलं जाऊ शकतात, की प्रतिदिन $1 पेक्षा कमीवर जगणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी करणे किंवा भुकेनं पीडित असलेल्या लोकांचं प्रमाण निम्म्यानं कमी करणे, या बाबी तुम्हाला राज्यसेवा मेन्स मध्ये विचारल्या जाऊ शकतात. इथं बघा, की बऱ्याच वेळा प्रश्न काय विचारला जाईल, की इथं प्राथमिक शिक्षण काढून टाकलं जातं, शिक्षण असंच ठेवलं जातं, फक्त इथं स्टेटमेंटमध्ये दिलं जातं माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक. तर माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक नाहीये, प्राथमिक शिक्षण साध्य करणं असं म्हटलेलं आहे. मग आपण वाचता वाचता मात्र व्यवस्थित वाचलेलं नसतं आणि मग यावेळी आपण कन्फ्युज होऊ शकतो. त्यासाठी इथं लक्षात ठेवा, प्राथमिक शिक्षण असं म्हटलेलं आहे आणि सर्व मुली आणि मुले यांना ते प्राथमिक शिक्षण जे आहे ते द्यायचं आहे किंवा ते साध्य करायचं आहे. त्यानंतर जेंडर समानता, त्यामध्ये 2005 पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील आणि 2015 पर्यंत सर्व स्तरातील जेंडर असमानता जी आहे ती नष्ट करायची आहे, असं एकंदरीत त्यांनी ध्येय नंबर 3 मध्ये म्हटलेलं आहे. बालमर्ततेचं प्रमाण कमी करणे, 1.5 वर्षाखालील बालकांमधील मर्ततेचं प्रमाण 2/3 कमी करायचं आहे, असं ध्येय 4 मध्ये सांगितलंय. त्यानंतर ध्येय 5 मध्ये माता आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे आणि यामध्ये माता मर्तता हे जे प्रमाण आहे ते 3/4 न कमी करायचं आहे. त्यानंतर एड्स किंवा HIV, मलेरिया जे असे रोग आहेत त्यांचा प्रसार थांबवायचा, तसेच मलेरिया यांचाही प्रादुर्भाव थांबवायचा आणि ते कमी कसं होईल यावरती जास्त भर द्यायचा. त्यानंतर पर्यावरणामध्ये शाश्वतता साध्य करणं. आता शाश्वतता हे बाब मी तुम्हाला पाठीमागे समजावून सांगितले. त्याच्यामध्ये देशांच्या धोरणामध्ये शाश्वत विकासाच्या तत्वांचं एकात्मीकरण घडवून आणायचं, सुरक्षित पेयजल याबद्दल विचार करायचा आणि 2020 पर्यंत 100 दशलक्ष झोपडपट्टीवासियांच्या जीवनामध्ये भरीव सुधारणा घडवून आणायच्या, अशा पद्धतीने ध्येय 7 मध्ये उपध्येय ठरवलेले आहेत. त्यानंतर विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे, त्यामध्ये खुला व्यापार आणि वित्तीय व्यवस्थेचा विकास, गरीब देशांना कर्जमाफीची सुविधा, लहान व भूबंदिस्त देशाच्या विशेष गरजांकडे लक्ष आणि औषध कंपन्यांशी सहकार्य करून परवडण्याजोगी औषधं जी आहेत ती उपलब्ध करून देणं. म्हणजे या ठिकाणी काय, की जेनरिक औषधांवरती जास्त भर द्यायचा. जेनेरिक औषधं म्हणजे नेमकी काय, की ज्याचं थोडक्यात पेटंट, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर काही कंपन्यांनी औषधं शोधलेली असतात आणि ती शोधलेली औषधं जी आहेत ती केवळ त्यांनाच त्या पद्धतीने निर्माण करता येतात. असा हक्क जो आहे तो साधारणतः 20 वर्ष त्या कंपनीकडेच असतो. आणि मग कंपनी काय करते, की जो रिसर्चसाठी लागलेला पैसा आणि आपला प्रॉफिट हा एकत्रित करून जे औषध साधारणतः ₹1 निर्माण होतं, ते ₹100 विकण्याचा प्रयत्न करत असते. कारण या ठिकाणी तो अधिकार अधिकार म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, की मोनोपॉली ही त्या कंपनीकडेच असते. कारण ते औषध फक्त त्यांच्याकडेच आहे. अशा पद्धतीचा प्रकार या ठिकाणी होऊन जातो. उदाहरणार्थ या ठिकाणी आता आपण ही कोरोनाची साथ बघितली, तर या कोरोनाच्या साथीमध्ये एखाद्या कंपनीनं औषध शोधलं. आता ह्या कंपनीकडे काय होईल, जर त्यानं ते नवीन पद्धतीने शोधलेलं असेल, तर त्या कंपनीला 20 वर्षासाठी पेटंट जे आहे त्या कंपनीकडेच असेल. मग कंपनी काय करेल, की स्वतःकडेच औषध आहे, स्पर्धा नाहीये, या दृष्टिकोनातून त्या औषधाची किंमत मोठ्या प्रमाणात लावेल आणि मग मोठ्या प्रमाणात लावल्यामुळं जे गरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत मात्र ते पोहोचणार नाहीये आणि अशा औषधांमुळे काय होतं, की बरेचसे रोग जे आहेत ते उपचाराविना तसेच राहून जातात. मग असं न होता
जे जेनेरिक औषध आहेत. मग जेनेरिक औषधं म्हणजेच काय, की 20 वर्षानंतर काय होतंय, त्याचा पेटंटचा कालावधी संपतो आणि हेच औषध मग दुसऱ्या कंपनीला सुद्धा निर्माण करता येतं. स्पर्धा निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी आपोआप किंमत कमी होते. अर्थव्यवस्थेचा नियमच आहे आणि ही मग अर्थव्यवस्थेमध्ये किंमत कमी झाल्यामुळं सर्वांना औषधं परवडतात आणि सर्वांपर्यंत ते पोहोचतात. अशा गोष्टींकडे जास्त भर द्यायचा. मध्यंतरी एका एस-टी-आयच्या एक्झाममध्ये हा प्रश्न आला होता. जेनेरिक औषधाबद्दल. तर ही कन्सेप्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हे जे 8 गोल आहेत, की या पद्धतीने लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला या एस-डी-जी सॉरी एम-डी-जी कडून आपल्याला एस-डी-जी कडे जायचंय. त्यासाठी पुढच्या रिओच्या परिषदा ज्या आहेत, रिओ 10 म्हणजे जे 1992 मध्ये भरली होती, पुढच्या 10 वर्षांनं 2002 मध्ये 26 ऑगस्ट 2002 शाश्वत विकासाची जागतिक परिषद जॉन्सबर्ग आफ्रिकामधलं ठिकाण आहे. यामध्ये मात्र काय, की पाणी आणि स्वच्छता, तसेच ऊर्जा, मानवी आरोग्य, कृषी उत्पादकता, जैवविविधता या मुद्द्यांवरती जास्त भर दिला. या परिषदेमध्ये एक घोषणा सुद्धा करण्यात आली होती. दारिद्र्य निर्मूलन, आंतरराष्ट्रीय सहकार्य, महिला सशक्तीकरण, विकसनशील देशाचा विकास या बाबी या ठिकाणी या परिषदेचा महत्वाचा मुद्दा होता. त्यानंतर त्याच्या पुढं रिओ 20 म्हणजे या ठिकाणी 1992 पासून पुढे 20 म्हणजे 2012 20 जून 2012 रिओ दो जानेरी ब्राझील मधलं ठिकाण आहे. त्यामध्ये ग्रीन इकॉनॉमी त्याचबरोबर शाश्वत विकासासाठी संस्थापक यंत्रणा निर्माण करणे आणि युनोच्या सर्व सदस्यांनी म्हणजे युनायटेड नेशन नावाची जी संघटना आहे तिथल्या सर्व सदस्यांनी एक घोषणापत्र जाहीर केलं होतं. ज्याचं टायटल होता द फ्युचर्स वी वॉन्ट या नावानं त्यांनी एक घोषणापत्र जाहीर केलं होतं. यामध्ये महत्वाचे मुद्दे काय होते बघा, की शाश्वत विकासाचे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे दारिद्र्य निर्मूलन यावरती भर दिला होता. शाश्वत विकासासाठी आर्थिक समानता त्याचबरोबर सर्वसमावेशक होणं गरजेचं आहे. या गोष्टी त्यांनी समोर मांडल्या होत्या. आर्थिक, सामाजिक आणि शाश्वत विकासासाठी 2015 पर्यंत ते साध्य कसं करायचं यासाठी एमडीजी अत्यंत महत्वाचं आहे हे मानलं होतं आणि महिला सशक्तीकरण करून लिंग समानता कशी साध्य करता येईल या मुद्द्यांवरती सुद्धा त्यांनी चर्चा केली होती. त्याचबरोबर ग्रीन इकॉनॉमी ज्याला आपण हरित अर्थव्यवस्था असं म्हणतो त्यावरती सुद्धा भर दिला होता. निसर्गातील नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून पर्यावरणाला कमी हानी पोहोचवण्यासाठी तसेच राहणीमानामध्ये सुधारणा करून समानता साध्य करण्यासाठी हरित किंवा ग्रीन इकॉनॉमी महत्वाची आहे हे त्यांनी ठरवलं आणि रिओ 20 मध्ये ठराव संमत करून या ठिकाणी एमडीजी थोडंसं बाजूला ठेवलं आणि एमडीजीच्या जागी हे एसडीजी म्हणजे मिलियन डेव्हलपमेंट गोल जे आहेत सहस्रक विकासाची लक्ष्य आहेत त्या सहस्रक विकासाच्या लक्ष्याच्या ऐवजी शाश्वत विकासाची लक्ष्य सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत ते साध्य करणं यावरती भर देण्यात आला. म्हणजे आपण काय करू म्हणे की 2001 मध्ये जी उद्दिष्ट ठरवली आहेत त्यांचा कालावधी 2015 होता. पण आता 2015 मध्ये काय होतंय की याच्यामध्ये एक तर काय की थोडक्यात काही देशांवरतीच फक्त भर दिलेला आहे. काही देश थोडेसे बाजूला आहेत. विशेषतः काय केलं होतं की विकसनशील देश आहेत किंवा खूप कमी विकसित देश आहेत यांच्यावरती जास्त भर या एमडीजी मध्ये देण्यात आला होता. आपण काय करू की आता जगाला समोर ठेवून हे एसडीजीचे जे गोल आहेत किंवा याच्यामध्ये थोडासा बदल घडून आणू आणि या ठिकाणी एमडीजीच्या जागी आपण एसडीजी स्वीकारू अशा पद्धतीचा एक महत्वाचा मुद्दा या परिषदेमध्ये पुढे आला. आणि मग या ठिकाणी आपण असं म्हणूया की एमडीजी ऐवजी एसडीजीचा वापर करण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल यासाठी एक कार्यगट स्थापन केला. 2012 रिओ 20 म्हणजे 1992 पासून पुढे 20 ठराव संमत करण्यात आला. एमडीजी ऐवजी एसडीजी साध्य करणे यासाठी एक कार्यगट स्थापन करण्यात आला. रिओ घोषणापत्र, अजेंडा 21, रिओ परिषद इत्यादी बाबींचा विचार करून त्याच्यामध्ये 13 बैठका घेण्यात आल्या आणि या 13 बैठकीच्या अंतिमला त्यांनी एक अहवाल पब्लिश केला. या अहवालामध्ये 17 ध्येय होती ज्याला आपण गोल्स म्हणूया आणि 169 लक्ष होती ज्याला आपण टार्गेट म्हणूया. 19 जुलै 2014 ही जी एक युनोची बैठक होती त्याच्यामध्ये मांडला आणि या ठिकाणी जुलै 2014 पासून ऑगस्ट 2015 मध्ये यामध्ये बैठक आणि चर्चा घडून आल्या. कशामध्ये की एमडीजी कडून आपल्याला एसडीजी कडे कसं जाता येईल आणि हे जे 14 ध्येय आहेत आणि 169 लक्ष आहेत यावरती या अहवालावरती अंतिम चर्चा आणि संमती मिळाली. साधारणतः 25 सप्टेंबर 2015 ला शाश्वत विकास परिषद जी न्यूयॉर्क या ठिकाणी भरली होती आणि या ठिकाणी ही जी कार्यगट होता त्या कार्यगटानं ती विषय पत्रिका मांडली आणि यानुसार ही जी शाश्वत विकासाची लक्ष्य जी आहेत ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हणतोय यासाठी टार्गेट इयर मधून त्यांनी 2030 निवडलं. म्हणजे या ठिकाणी आपण एमडीजीचा त्यावेळी विचार करू त्यावेळी 8 गोल्स होते आणि या ठिकाणी टार्गेट बघा एकदा पुन्हा पाठीमागे जाऊन इथं काही मिस्टेक झाली आहे का.
त्यानंतर टार्गेट इयर जे आहे ते 2015 होतं आणि एसडीजीच्या बाबतीत गोल्स जे आहेत ते 17 आहेत आणि टार्गेट जे आहेत ते 169 आहेत. आणि याचा कालावधी जो 2001 पासून 2015 होता, याचा कालावधी मात्र 2016 पासून 2030 पर्यंत आहे. इथं 1 जानेवारी, इथं 31 डिसेंबर, इथं सुद्धा 1 जानेवारी, इथं सुद्धा 31 डिसेंबर अशा पद्धतीच्या डेट सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, शाश्वत विकासाची ध्येय जानेवारी 1 जानेवारी 2016 पासून 31 डिसेंबर 2030. एसडीजी इथं 2015 म्हटलेलं आहे, तर 2016 पासून सुरू झाली ते तुम्ही लक्षात ठेवा. गोल्स किती आहेत आणि टार्गेट किती आहेत ते लक्षात ठेवा. 17 आणि 169. 17 आणि 169 हे तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी सुद्धा काय करायचंय की जसं एमडीजी मध्ये जे 8 गोल होते, तसं एसडीजी मध्ये जे 17 आहेत ते क्रमानं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. बघा, क्रमानं तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यासाठी मी स्वतंत्ररित्या तुम्हाला समजावून सांगतो आणि नंतर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. बघा, संपूर्ण जगासाठी दारिद्र्य दूर करणे, उपासमार दूर करणे, अन्न पुरवठा करणे, पोषणात वाढ करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे असं 2 नंबरचं आहे. 3 नंबरचं निरोगी जीवन, जगातील सर्वांना व सर्व वयोगटातील लोकांमध्ये स्वास्थ्य निर्माण करणे. 4 नंबर सर्वसमावेशक व न्याय असे दर्जेदार शिक्षण देणे आणि सर्वांसाठी आयुष्यभर शिकता येईल अशी संधी निर्माण करणे. 5 नंबर मध्ये लिंग समानता साध्य करणे आणि महिला व मुलींचं सबलीकरण करणे. त्यानंतर सर्वांना पाणी आणि स्वच्छ या बाबी उपलब्ध करून देणे आणि शाश्वत नियोजन करणे. त्यानंतर परवडण्याजोगी आणि विश्वसनीय अशी शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देणे. त्यानंतर निरंतर सर्वसमावेशक शाश्वत आर्थिक वाढीस प्रोत्साहन देऊन उत्पादक रोजगार व सर्वांना चांगलं काम पुरवणे. त्यानंतर सुयोग्य पायाभूत सुविधांची उभारणी करून समावेशक व शाश्वत औद्योगिकरण करणे आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देणे. त्यानंतर 10 नंबर आहे देशातील व देशादेशांमधील असमानता कमी करणे. शहरे व मानवी वस्त्या या सर्वसमावेशक, सुरक्षित, लवचिक अशा पद्धतीचा शाश्वत विकास करणे. त्यानंतर शाश्वत उत्पादन, उपभोग याचा आकृतिबंध निर्माण करणे. पर्यावरण बदल व त्यांचा परिणाम यावर तात्काळ कारवाई करणे. त्यानंतर शाश्वत विकासासाठी समुद्र व सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करणे व त्यांचं जतन करणे. त्यानंतर 15 नंबर जमिनीवरील पर्यावरणाचं संवर्धन व पुनर्वसन करणे. शाश्वत वापरास प्रोत्साहन देणे, वाळवंटीकरणास तोंड देणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जैवविविधतेचा ऱ्हास थांबवणे, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. त्यानंतर 16 नंबर शाश्वत विकासासाठी शांतताप्रिय आणि समावेशक संस्था उभारणे, सर्वांना न्याय पुरवणे, या संस्था प्रभावी, जबाबदार आणि सर्वसमावेशक बनवणे यावरती भर देणे. आणि सर्वात शेवटचं आहे शाश्वत विकासासाठी अंमलबजावणी गती देणे व जागतिक भागीदारीस प्रोत्साहन देणे अशा पद्धतीचं हे 17वं गोल आहे. म्हणजे या ठिकाणी एकूण किती आहेत? 17 आहेत. आता इथं मात्र तुम्हाला ते 8 लक्षात ठेवताना जेवढी एनर्जी लावावी लागली होती त्याच्या दुप्पट एनर्जी तुम्हाला या ठिकाणी लावावं लागेल. म्हणजे 8 दुने 16 अधिक 1 अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ही 17 गोल्स आहेत. आता 17 गोल परत क्रमाने लक्षात ठेवायचे. याच्यावरती राज्यसेवेमध्ये 2019 ला एसडीजी आणि एमडीजी वरती मला वाटतं 1-2 क्वेश्चन होते. तर हे क्वेश्चन असे येत राहतात, यावरती तुम्ही भर देणं गरजेचं आहे. हे प्रश्न कव्हर होण्यासाठी बघा ही तुम्हाला मदत करेल. पहिलं गोल आहे ते पॉवर्टीशी संबंधित आहे. पॉवर्टी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल दारिद्र्य. त्यानंतर हंगर म्हणजे जी काही भूक याच्यावरती दुसरं आहे. त्यानंतर आरोग्य याच्यावरती तिसरं आहे. त्यानंतर एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन याच्यावरती चौथं आहे, शिक्षण. त्यानंतर जेंडर इक्वॅलिटी, त्याला आपण समानता म्हणूया, याच्यावरती किंवा लिंग समानता याच्यावरती 5वं आहे. त्यानंतर 6वं आहे क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता याच्यावरती आहे 6 नंबरचं. 7 नंबरचं क्लीन एनर्जी म्हणजे स्वच्छ ऊर्जा याच्यावरती आहे. कारण या ठिकाणी काय होतं की ऊर्जा मिळवताना बऱ्याच वेळा काय होतं की प्रदूषण सुद्धा होतं आणि प्रदूषणामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतं. तर यासाठी काय करा तुम्ही? क्लीन एनर्जी. त्यानंतर या ठिकाणी काय करायला पाहिजे की इकॉनॉमीचा ग्रोथ होणं यावरती जास्त भर द्यायला पाहिजे आणि यासाठी चांगलं रोजगार जो आहे तो सर्वांना उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यानंतर इनोव्हेशन, ज्याला आपण नाविन्य असं म्हणतो, नाविन्यावरती भर. त्यानंतर या ठिकाणी काय आहे की इनइक्वॅलिटीज म्हणजे ही इनइक्वॅलिटी जी आहे, असमानता जी आहे ती कमी करायची असं त्यांना म्हणायचं आहे. त्यानंतर शाश्वत सिटी याच्यावरती जास्त भर द्या. त्यानंतर रिस्पॉन्सिबल कम्युनिटी याच्यावरती तुम्ही जास्त भर द्या. त्यानंतर या ठिकाणी काय म्हणायचंय? प्रोटेक्ट द प्लॅनेट म्हणजे प्रोटेक्ट द प्लॅनेट म्हणजे काय म्हणायचं या ठिकाणी बघा,
की जे काही प्लॅनेट आहे ते जगवा, थोडक्यात यावरती भर द्यायचा आहे. बघा 13 नंबर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी काय सांगितले 13 नंबर मध्ये, पर्यावरण आणि त्याचा परिणाम याच्यावरती त्यांनी ते शॉर्ट मध्ये बनवलेलं आहे. त्यानंतर लाईफ बिलो वॉटर म्हणजे पाण्याखालील जीवन, विशेषतः मासे वगैरे हे समोर ठेवा, 14 नंबर. त्यानंतर लाईफ ऑन लँड, इथं पाण्याखालील जीवन आणि इथं जमिनीवरील जीवन, इथं झाड लक्षात ठेवा. हे पाण्याखाली आणि हे जमिनीच्या वर. 15 नंबर क्रमण आहे, आधी पाणी नंतर जमीन. त्यानंतर पीस अँड जस्टिस, अशा पद्धतीने ही फिगर समोर ठेवा. आणि एकंदरीत काय करायचं, पार्टनरशिप फॉर द गोल्स म्हणजे सगळ्यांची एकंदरीत जागतिक भागीदारी निर्माण करायची, सर्वात शेवटी आहे जागतिक भागीदारी. आता या ठिकाणी तुम्ही थोडंसं काय करा की हेच त्या 8 गोलची कम्पेअर करा आणि त्या पद्धतीने समान कोणते आहेत या बाबी जरी लक्षात ठेवल्या तरी पुरेसं आहे. तर या पद्धतीने ही 17 गोल्स जे आहेत ते एसडीजी मध्ये आहेत, हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. या पद्धतीने मी तुम्हाला एसडीजी काय आहेत, एमडीजी काय आहेत, शाश्वत विकास काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे. फक्त एक करा की हे ज्या परिषदा भरलेल्या आहेत त्या परिषदेचे डेट आणि थोडंसं टायटल या बाबींवरती जास्त भर द्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती जर प्रश्न आला तर तो प्रश्न सोडवता येईल आणि आलेला मार्क आपल्या हातात घेता येईल, आलेला प्रश्न सोडवता येईल. या पद्धतीने या ठिकाणी थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये ज्या इकॉनॉमीच्या पुढच्या कन्सेप्ट आहेत मी तुम्हाला समजावून सांगेल.